जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. आपण संत एकनाथ महाराजांनी लिहिलेला हरिपाठ श्री महाराजांच्या सेवेकरिता पाहत आहे. काल आपण 10व्या अभंगाला सुरुवात केली. त्यात अभंगाच्या सुरुवातीच्या 2 ओळींचं निरूपण आपण बघितलं. स्वहिताकारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी तेणे. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताती. हा विषय बघताना आपण सत्संगतीचं महत्त्व बघितलं. आत्मज्ञान प्राप्तीसाठी सद्गुरू प्राप्ती अत्यंत गरजेची आहे. हा भाग आपण विशेष करून पाहिला. शिवाय हेही बघितलं की नुसती सत्संगती असून उपयोग नाही. कारण कसं आहे, सत्संगतीमध्ये शंका ठेवून किंवा अश्रद्ध मनाने सुद्धा राहणारी लोकं असतात. तिथं गरजेचं आहे ते भाव आणि भक्तीचं बळ. अशा संतांच्या ठिकाणी, अशा सद्गुरूंच्या ठिकाणी परमात्मा वास्तव्याला असतो, हेही आपण पाहिलं. या सुरुवातीच्या 2 ओळींनंतर 3ऱ्या ओळीत नाथ महाराज विषय थोडासा खोल नेतात. 3ऱ्या ओळीत ते म्हणतात, ब्रह्मा डोळसाते वेदार्थ ना कळे, तेथे हे आंधळे व्यर्थ जाती. ब्रह्म म्हणजे आत्मस्वरूप बरं का. आत्मस्वरूपाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे हे तर निश्चित आहे. त्यासाठीच आपण सद्गुरूंना शरण जातो आणि सद्गुरू आपल्याला आत्मस्वरूपापर्यंत पोहोचण्याची साधना देतात. इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण मनुष्य स्वभाव कसा असतो बघा. मनुष्य स्वभाव हा प्रत्येक गोष्ट पारखण्याचा असतो. डोळसपणे आपण गोष्टींकडे बघावं असं म्हणतो पहा व्यवहारामध्ये. समजा एखादं स्थळ ठरवायचं आहे, तर मुलगा कसा आहे किंवा मुलगी कशी आहे याचा आपण डोळसपणे अभ्यास करतो. किंवा समजा एखादा पैशाचा व्यवहार आहे, तर त्या व्यवहारामध्ये काय काय अटी आहेत, आपण किती पैसे गुंतवायचे, आपले पैसे जाण्याची शक्यता आहे की नाही, वगैरे सर्व भाग आपण डोळसपणे पाहतो आणि मग त्या व्यवहारात पडतो. आणखी एक साधं उदाहरण देतो. आपण गरम गरम चहा करतो, तो कपमध्ये भरतो आणि चहा प्यायला बसतो. आता नुसता कपने जरी चहा पिला किंवा तो बशीत ओतून जरी पिला, तरी आपण नकळतपणे हे तपासतो की याने मला पोळणार तर नाही ना, आणि मग हलकीच फुंकर मारून तो चहा पितो. याचा अर्थ आपण चहासुद्धा डोळसपणे पितो. एकंदरीतच मानवी जीवन असं डोळसपणे व्यवहार करतं. याचा आणखी थोडक्यात अर्थ असा सांगता येईल की आपली जी दशेंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, शिवाय आपलं जे अंतःकरण आहे, म्हणजे आपलं मन, चित्त, बुद्धी आणि आपला अहंकार, या सगळ्यांच्या कसोटीवर बसवून आपण व्यवहार करत असतो. याला डोळसपणे व्यवहार करणं असं म्हणतात. पण ब्रह्म म्हणजे आत्मस्वरूप या इंद्रियांच्या कक्षेपलीकडचं आहे. या सर्व इंद्रियांना ते अगोचर आहे. म्हणजेच डोळसपणे आत्म्याची अनुभूती घेता येत नाही, हा अर्थ इथे स्पष्ट होतो. का बरं? कारण आपण ज्याला डोळसपणे अनुभव घेणं म्हणणार, तिथे एकतर आपण बुद्धी लावणार किंवा आपलं मन लावणार किंवा आपली कुठली ना कुठली इंद्रिये लावणार. आत्मानुभूती, ब्रह्मानुभूती ही या सगळ्याच्या पलीकडे असल्यामुळे हा डोळसपणा तिथे चालत नाही. नाथ महाराज म्हणतायत, ब्रह्मा डोळसाते वेदार्थ ना कळे. मग वेदार्थ म्हणजे काय? तर आत्मज्ञान प्राप्ती किंवा आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग म्हणजेच वेदार्थ. तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, इतरांनी वाहवा भार माथा. ते आणखी एके ठिकाणी असं म्हणतात, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम गावे. सकळ शास्त्रांचा विचार, अंती इतुकाची निर्धार, 18 पुराणी सिद्धांत,
तुका म्हणे हाची होत. थोडक्यात काय, सगळ्या वेदांमध्ये जर काही तत्वरूपानं सार रूपानं सांगितलं असेल तर ते म्हणजे तुम्ही तुमच्या स्वस्वरूपाचं, तुमच्या आत्मस्वरूपाचं ज्ञान कसं प्राप्त करून घ्यायचं. म्हणूनच या अभंगामध्ये वेदार्थ या शब्दामध्ये आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग असा अर्थ आलेला आहे. तो कळत नाही असं नाथ महाराज म्हणतात. कुणाला? ब्रह्मा डोळसाते. जो ब्रह्माचा किंवा आत्म्याचा अनुभव डोळसपणे घ्यायला जातो, म्हणजे आपल्या इंद्रियांसकट घ्यायला जातो, आपल्या इंद्रियांच्या साह्याने घ्यायला जातो, त्याला हा आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग वेदार्थ कळत नाही. पुढे ते म्हणतात, तेथे हे आंधळे व्यर्थ होती. हे जे डोळस लोक आहेत, म्हणजे जे इंद्रियांच्या साह्यानं आत्मानुभव घ्यायला जातात, त्या डोळसांना नाथ महाराज आंधळे म्हणतात. म्हणजे भगवंताला बघण्यासाठी ज्या डोळ्यांची गरज असते, ज्या दृष्टीची, ज्या बुद्धीची, ती बुद्धी आणि ती दृष्टी या इंद्रियांमध्ये असत नाही. म्हणून इंद्रियांनी त्याला बघणं, इंद्रियांनी त्या आत्म्याचा अनुभव घेणं हे आंधळ्यानं दृश्य बघण्यासारखं आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात की तेथे हे आंधळे व्यर्थ होती. आपला देह, मन, बुद्धी, तर्क, इंद्रिय या सगळ्यांच्या आधारानं आत्मानुभव घेणं हे व्यर्थ आहे. एकदा एक साधू महाराज एका शिष्याच्या घरी गेले. शिष्याने त्यांना दूध आणून दिले. साधू महाराजांनी एकामागोमाग एक असे दुधाचे तांबे संपवले. शेवटी घरातील दूध संपले. शिष्याला साधू महाराज म्हणाले, दूध आण बघू. शिष्य म्हणाला, महाराज दूध तर संपलं. साधू महाराज म्हणाले, तुझ्या घरी दही आहे का? तर तो म्हणाला, हो आहे की. लोणी आहे का? हो आहे म्हणाला. ताकही आहे म्हणाला. महाराज म्हणाले, तूप आहे का? शिष्य म्हणाला, तूपही आहे. त्यावर साधू महाराज म्हणाले, आता एक काम कर, एक परात घे, त्या परातीमध्ये दही घाल, ताक घाल, लोणी घाल आणि तूप घाल. या सगळ्या गोष्टी दुधातूनच आल्या ना? शिष्य म्हणाला, हो, या दुधातूनच आल्या. मग महाराज म्हणाले, या सगळ्या एकत्र कर आणि चांगल्या घोट, म्हणजे दूध बनेल. शिष्य म्हणाला, महाराज असं कसं दूध बनेल? महाराज म्हणाले, हेच आत्मज्ञान प्राप्तीतील गौप्य आहे. ज्या परमात्म्याच्या सत्तेने प्रकृती झाली, त्या प्रकृतीमधून परमात्म्याला ओळखता येत नाही. आपलं मन, चित्त, बुद्धी, अहंकार, आपला देह याचा आधार परमात्मा खरा, पण यापासून त्या परमात्म्याला जाणता येत नाही. नाथ महाराज तेच इथे सांगतात की असं डोळसपणे आत्म्याला ओळखता येणार नाही. असं ओळखण्याचा जे प्रयत्न करतात ते केवळ आंधळे आहेत. असे इंद्रियजन्य प्रयत्न व्यर्थ जातात. त्याने केवळ क्षीण पदरात पडतो. पुढे ते म्हणतात, वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष. गोवा म्हणजे गुंता किंवा घोटाळा बरं का. असं जर इंद्रियांच्या मार्फत आत्म्याला शोधायला गेलं, परमात्म्याचा अनुभव घ्यायला गेलं, तर पदरात फक्त घोटाळा पडतो, गुंता होतो. पुष्कळ साधकांचं तुम्ही पाहिलं असेल. अमुक दिसलं, तमुक ऐकू आलं, हे स्वप्नात आले, ते दृष्टांतात आले, असे असे भास झाले, अशी अशी देवी संचारली, असा असा देव संचारला. काही जण तर असे असतात की ज्यांच्या अंगामध्ये संत सत्पुरुषांचा सुद्धा संचार होतो. नाथ महाराज म्हणतायत, हा वेदार्थाचा गोवा आहे. मगाशीच आपण पाहिलं की वेदार्थ म्हणजे आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग. यातला हा गोवा आहे, घोटाळा आहे असं नाथ महाराज म्हणतात. का? तर त्या साधकाचं मन लय झालेलं नसतं. एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत वेगळेपणाने कुठलाही अनुभव येतो तोपर्यंत आपलं मन, बुद्धी, तर्क शिल्लक आहे असाच त्याचा अर्थ होतो. समर्थ म्हणतात, मुख्य अनुभव तो ऐसा नाही चंचळाचा वळसा. काहीही अनुभव न येणं हाच खरं म्हणजे सर्वश्रेष्ठ अनुभव आहे. नाथ महाराज पुढे म्हणतात, कन्या अभिलाष. कन्या ही कुणाची आहे? ही आत्मस्वरूपाची कन्या आहे. याचाच अर्थ ही माया आहे.
मायेमुळे साधकाचं असं होतं की जे नाही ते आहे असं त्याला भासतं. आहे असा फक्त आत्मा आहे आणि नाही असं जे काही आहे ते सगळं इंद्रियजन्य अनुभवांमध्ये येतं. म्हणून म्हणतात नाथ महाराज की हा वेदार्थाचा घोटाळा गोवा कन्येमुळं होतो आणि ही कन्या म्हणजे माया आहे. आणि या मायेचा परिणाम असा होतो की ती वासना उत्पन्न करते. त्यालाच नाथ महाराज अभिलाष असं म्हणतात. म्हणून या क्रमानं साधकाची अधोगती होते. वेदार्थाचा गोवा, कन्या, अभिलाष. वेदांमध्ये मात्र असं काहीही सांगितलेलं नाही. वेद मात्र फक्त निखळ परमात्मज्ञान सांगतात. म्हणून नाथ महाराज पुढे म्हणतात, वेदे ऐसे नाही सांगितले. मग असं तरी साधकाचं का होतं की तो मायेमध्ये अडकतो, परिणामी वासनेमध्ये अडकतो? याचं एकमेव कारण की त्यानं साधूची संगत धरलेली नसते. साधूची म्हणजेच आपल्या सद्गुरूंची संगत धरलेली नसते. किंवा काही वेळा असंही होतं की दैववशात त्याला सद्गुरू प्राप्ती होते, त्यांची संगतही लाभते, पण आपल्या अहंकारामुळं तो या गोव्यात अडकतो, म्हणजेच या घोटाळ्यामध्ये अडकतो. म्हणूनच नाथ महाराज या अभंगाची सुरुवात करतात, स्वहिता कारणे संगती साधूची. ही जर संगत नीट धरली नाही तर असाच त्याचा अधोगतीकडे मार्ग जातो. शेवटच्या ओळीत नाथ महाराज म्हणतात, वेदांची ही बीजाक्षरे हरी दोन्ही. हरी ही अक्षरे वेदांची बीजाक्षरे आहेत असं नाथ महाराज म्हणतात. याचाच अर्थ असा की हरी हा आत्म्याला निर्देशित करत असल्यामुळं आत्मस्वरूप हेच वेदांचा आधार आहे. साहजिक आहे, म्हणूनच त्या वेदांमध्ये आत्मस्वरूपाच्या प्राप्तीचा मार्ग दाखवलेला आहे. बीज याचा अर्थ सुरुवात, आरंभ किंवा पाया. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. फळ रसाळ आहे कारण त्या झाडाचं बी शुद्ध आहे असं आपण म्हणतो पहा. तसंच नाथ महाराज इथे म्हणतात, वेदांची ही बीजाक्षरे हरी दोन्ही, एका जनार्दनी हरी बोला. या संपूर्ण वेदार्थाचं जर बीज काही असेल तर तो हरी आहे, आत्मा आहे. आपल्या सद्गुरूंच्या सहवासात हरी बोला या आत्मानुभूतीकडे वाटचाल करा. आपल्या आत्मस्वरूपाला जाणून घ्या. खऱ्या वेदार्थाचं आचरण करा. पण कसं करा? एका जनार्दनी, आपल्या सद्गुरूंच्या सोबत, त्यांच्या कृपेच्या छत्रछायेखाली ते करा. इथे या 10व्या अभंगाच्या निरूपणाला विराम देतो. यथावकाश आपण 11वा अभंग पाहू. जानकी जीवन स्मरण जय जय राम.